या गाईज बोला जोरात बोल मोठ्याने बोल. हॅलो गाईज मी आले महाबळेश्वरला. यस मज्जा कोण कोण आले परी करायला. तुझ्यासोबत महाबळेश्वरला? माझ्यासोबत तनुदादा, कृष्णा काका, कवाट्या, अजून मम्मी पप्पा येस येत आहे. त्यामुळे आज परीची एनर्जी खूप जास्त आहे ना? हो व्हेरी गुड. तर मित्रांनो आम्ही बऱ्याच दिवसांनी महाबळेश्वरला आलेलो आहोत. आम्ही मामणकर फॅमिली आणि झाम फॅमिली एकत्र आलेलो आहोत. तन्मय देखील आलेला आहे. फर्स्ट इयरला त्याला MBBSला ॲडमिशन मिळालं आहे, त्याच्यामुळे तो खुश आहे. अभ्यास देखील त्याचा चांगला चालू आहे. तो पण आम्हाला आलेला आहे भेटायला, त्यामुळे आम्हाला अजून बरं वाटलेलं आहे. तर प्रत्येकजण महाबळेश्वरच्या फिलिंग सांगेल आपल्या. आपण कविता ताईपासून चालू करू. कविता, आता महाबळेश्वरला येण्यामागच्या तुझ्या फिलिंग्स काय आहेत? ऍक्च्युली सगळ्यात चांगली फिलिंग म्हणजे आमची छोटी मेंबर परी येस ही काहीतरी थ्रिल दाखवणार होती काल, पण ती दाखवू शकली नाही का. फाटली तिची. खूप फाटली तिची. तिला हॉरर टास्क Horror करायची task होती, तिला आज पण तिला complete आम्ही 2 करायचं. हॉरर टास्क दिले होते, दोघात ती फेल झाली. पण आज थर्ड आहे हा, आज task. full and आणि ती final. खूप डिफिकल्ट असणार आहे. ती जर तिने पार केली तर आम्ही तिला सल्यूट करू, सगळे मिळून हो. एकत्र सल्यूट करू. हे ऐका तरी ही स्वतः करून दाखवत नाही, मला करते बोलते. मी तो काय काय करते मी येस स्वतः तन्मय तुझ्या काय दाखव फिलिंग्स आधी. आहेत त्याच्या? एकदम मस्त वाटतंय. खूप महिन्यानंतर आलं आणि नेमकाच पाऊस पडून गेला. हा थोडा रिमझिम जर मित्रांनो पाऊस पडला तर सोने पे सुहागा हो जाएगा. आणि- तर होप फॉर द बेस्ट. थोडं वातावरण तर वाटतंय आम्हाला ढगाळ. लेट्स सी. कृष्णा तेरे आज की काय फिलिंग्स आहे? तुझ्या काय फिलिंग्स आहेत? It's a very memorable, incredible Mahabaleshwar. येस कृष्णा नुकताच आता एकदम फिट अँड फाईन झालेला आहे. त्याच्यामध्ये नवीन एनर्जी, नवीन उमेद आहे. प्रणाली तुला काय 2 शब्द बोलायचे? महाबळेश्वर इज लाईक गो टू प्लेस फॉर अस. आम्हाला कधी कंटाळा आला, थोडं डाऊन फील झालं की आम्ही महाबळेश्वरला येतो. महाडपासून जवळ आहे आणि आमची सगळ्यांचीच फेवरेट प्लेस आहे ही. हा कधी हक्काची जागा One of म्हटलं the तरी best place चालेल. in India. हा हक्काची जागा अगदी जवळ घराच्या काय काय असलेली. प्लेसेसशी ना तुमचं भावनिक नातं असतं. आमचं तसं म्हणा महाबळेश्वरची भावनिक नातं आहे. वर्षानुवर्ष जन्मापासून आम्ही इथे येत गेलेलो आहोत. पिढ्यानपिढ्या आमच्या महाबळेश्वरला राहिलेल्या आहेत. माझ्या वडिलोपार्जित माझ्या आईचं घर आहे आणि त्यामुळे एक वेगळंच टच आहे. आमचं भावनिक नातं आहे महाबळेश्वरशी. त्यामुळे आम्हाला इथे यायला कधीच कंटाळा येत नाही. आणि वर्षातून फक्त मे महिनाच हा एक असतो जेव्हा आम्ही सगळे सगळे एकत्र एकत्र येतो. असतो आणि खूप मजा करतो. थोडक्यातच आम्ही तुम्हाला आता व्हॅली व्ह्यू दाखवू. थोडा वेळ तुम्ही आता प्रतीक्षा करा.